सप्टेंबरपासून आरोपी कुर्ल्यामध्ये राहत होते। कुर्ल्यामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये आरोपी राहत होते अशी माहिती मिळाली आहे। या खोलीसाठी 14,000 रुपये ते मोजत होते आणि 4 जणांनी मिळून सिद्दीकींची सुपारी घेतली होती। आरोपी प्रत्येकी 50,000 रुपये घेणार होते अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची रात्रभर कसून चौकशी झाली आहे। या चौकशीतून काही मुद्दे समोर आले आहेत, काही गोष्टी समोर आल्या आहेत। यामध्ये 2 सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यामध्ये वास्तव्यास होते आणि कुर्ल्यामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये ते राहत होते। आरोपी या खोलीसाठी ते लोक 14,000 रुपये दर महिन्याला मोजत होते आणि 4 जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांची सुपारी घेतली होती अशी देखील माहिती मिळते आणि आरोपी प्रत्येकी 50,000 रुपये वाटून घेणार होते असं पोलीस तपासात समोर आलंय। तर हा हत्येचा कट नेमका कसा शिजला यावरती आपण एक नजर टाकणार आहोतच। मात्र तत्पूर्वी जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आहेत आपल्या सोबत। राहुल, कधीपासून म्हणजे आता 2 सप्टेंबर साधारण कळतंय तेव्हापासून हे लोक कुर्ल्यामध्ये होते वास्तव्यास, कशा पद्धतीने त्यांचा हा सगळा कट शिजला, काय त्याबद्दलची माहिती? अगदी श्वेता, खरं तर 9 वाजल्या असता बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळी प्रत्येक मिनिटाला दररोज नवीन खुलासे होत आहेत। जवळपास 1 ते 1.5 महिन्यांपासून सगळे आरोपी 4 पैकी 2 आरोपी आता अटकेत आहेत आणि त्या सगळ्या आरोपींनी कुर्ल्यामध्ये एका ठिकाणी आपलं घर जे आहे ते घेतलं होतं। 1.5 महिन्यांपासून साधारण बाबा सिद्दीकी यांच्यावर दररोज पाळत ठेवली जात होती। इतकंच नाही तर केवळ 50,000 रुपयांच्या बदल्यात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं देखील प्रथमदर्शनी तपासामध्ये आता उघड होते। एकंदरीत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कोणकोणत्या गँगचा हात असू शकतो, त्यामध्ये बिश्नोई गँग याचं देखील नाव मोठ्या प्रमाणात येते। बाबा सिद्दीकी यांची हत्या जी आहे ती व्यावसायिक संबंधात झाली की सलमान खान यांच्या मैत्रीपोटी झाली याबाबतचा देखील तपास होतोय। इतकंच नाही तर ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचा एक मोठा प्रोजेक्ट सुरू होता आणि त्या ठिकाणी बाबा सिद्दीकींनी त्या प्रोजेक्टला विरोध केला होता आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील त्यांचा तपास होतोय की त्या संदर्भात ही हत्या झाली आहे का। मात्र हत्या झालीये आणि त्यामध्ये कोणत्या गँगचा समावेश असू शकतो, यामध्ये सर्वात अग्रेसर सर्वात मोठं जे नाव येते अर्थातच लॉरेन्स बिश्नोई गँग, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी सलमान खान यांच्या घरावर हल्ला केला होता। तिथे देखील त्यांनी फायरिंग केलं होतं। त्यानंतर बाबा सिद्दीकी हे धावून आले होते। आपल्याला माहिती आहे की बॉलिवूड आणि बाबा सिद्दीकी हे खूप जवळचं नातं वारंवार आपण पाहिलेलं आहे। बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी ही देशभरात नाही तर जगभरात चर्चेचा विषय ठरत आली आहे। शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील मैत्रीचा दुवा हा देखील बाबा सिद्दीकी राहिला। त्यामुळे राजकीय, उद्योजक आणि बॉलिवूड क्षेत्र हे देखील बाबा सिद्दीकी यांना एकदम केंद्रस्थानी ठेवणारं होतं आणि त्यामुळे अर्थातच ही हत्या झाली आहे केवळ सलमान खान याच्या मैत्रीच्या झाला का। आणि याच तपासातून आता मुंबई पोलिसांचं एक पथक हे दिल्लीला रवाना झाले। लॉरेन्स बिश्नोई जो की तिहार कारागृहात आहे आणि त्याचा देखील याबद्दल तपास होऊ शकतो आणि त्यामुळे काल रात्री ही हत्या झाल्यापासून ते आतापर्यंत अनेक धक्कादायक अनेक नवनवीन खुलासे, खास करून 1.5 महिन्यांपासून पाळत ठेवलेले असलेले हे आरोपी केवळ 50,000च्या बदल्यात बाबा सिद्दीकीची हत्या करू शकतात। हे मुळात अतिशय धक्कादायक आहे। इतकंच नाही तर 2 दिवसांपूर्वी राहुल थोडंसं थांबवते, पुन्हा तुमच्याकडे येऊच ही सगळी माहिती घेण्यासाठी। मात्र या हत्येचा कट नेमका शिजला कसा त्यावरती एक नजर टाकूयात। 2 सप्टेंबरपासून आरोपी हे कुर्ला भागामध्ये वास्तव्यास होते आणि कुर्ल्यामध्ये भाड्याच्या एका खोलीमध्ये आरोपींचं वास्तव्य होतं। खोलीसाठी 14,000 रुपये भाडं ते मोजत होते आणि 4 जणांनी मिळून सिद्दीकींच्या हत्येची सुपारी घेतली होती आणि हत्येनंतर हे चौघेही आरोपी पैसे वाटून घेणार होते। पंजाबच्या जेलमध्ये 3 जण एकमेकांच्या संपर्कात आले आणि जेलमध्ये आधीपासूनच एक सदस्य हा बिश्नोई गँगचा सदस्य होता अशी देखील माहिती मिळते आणि या 4 जणांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारीच घेतली होती अशी माहिती मिळते आणि 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यातल्या एका भाड्याच्या खोलीमध्ये ते वास्तव्यास होते। 14,000 रुपये ते या खोलीसाठी भाडं भरत होते। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे। राहुल, असा होता या सगळ्या हत्येचा कट आणि इतक्या दिवसात त्यांनी इथे सगळं राहून कशा पद्धतीने त्यांनी पाळत ठेवली होती आणि कशा पद्धतीने कट रचला आणि शेवटी ते त्यांच्या या कामामध्ये सक्सेसफुल झाले, काय त्याबद्दल सविस्तर सांगाल? अगदी श्वेता, अगदी शांत डोक्यानं संयमी स्वभावानं हा कट रचला गेला आणि साधारण 1 ते 1.5 महिन्यांपासून
हे चारही आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या आजूबाजूला कायमस्वरूपी होते. 1.5 महिन्यांची रेकी आणि त्यानंतर घेतलेली ही भूमिका एकंदरीत बघितलं तर 2च दिवसांपूर्वी स्वतःकडे रिव्हॉल्व्हर्स त्यांनी मागवले आणि आता निश्चित झालंय की आता हा डाव साधला जाऊ शकतो आणि म्हणूनच काल झिशान सिद्दीकी याच्या ऑफिसच्या बाहेर बाबा सिद्दीकी उतरतात. फटाक्याच्या आवाजांचा अगदी आपण बघतोय की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुवमेंटवर बाबाच्या प्रत्येक मुवमेंटवर या चारही आरोपींचा नजर होती, समावेश होता. 2 आरोपी जे आहेत ते रिक्षात बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जो आमदार आहे बांद्रा पूर्वमधून त्याच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचले होते. याचाच अर्थ बाबा सिद्दीकी आज दिवसभरात कुठं कुठं जाणार आहेत यापासून ते त्यांच्या प्रत्येक मुवमेंटची माहिती या चारही आरोपींना होती. यामध्ये अजून एक उलगडा जो होतोय की 3 आरोपी हे प्रत्यक्ष ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष मुवमेंटच्या ठिकाणी होते आणि यातला एक जो आरोपी आहे ज्याला की मास्टर माइंड असं बोललं जातंय, हा एक आरोपी या 3ही आरोपींना फक्त मोबाईलच्या संपर्कात होता. त्यांना कुठं जायचंय, काय करायचंय. बिलकुल राहुल, आणि अशा पद्धतीनेच त्यांचा हा कट रचला. त्यांनी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून रेकी केली आणि संपूर्ण आपला कट रचला, शिजवला त्यांचा आणि त्यानंतर त्यांनी ते आपल्या या कामामध्ये खरं तर सक्सेसफुल झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि शेवटी कालचा दिवस त्यांनी साधला आणि बाबा सिद्दीकी ज्या वेळेला त्यांच्या मुलाच्या ऑफिसमधून बाहेर आले त्यावेळी त्यांनी गोळ्या झाडल्या. तर बाबा सिद्दीकींची शनिवारी रात्री जी गोळी झाडून हत्या करण्यात आली, या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अटकेतील आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळते आणि या हत्येपूर्वी आरोपींनी सिद्दीकींचं घर असेल किंवा ऑफिसची देखील रेकी केली होती आणि या 3ही आरोपींनी बाबा सिद्दीकींच्या घर आणि कार्यालयाच्या परिसराची रेकी केली. आरोपी जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आले होते अशी देखील माहिती आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. तर बिश्नोई गँगच्या गँगस्टर रोहित गोदारासोबत 27 नोव्हेंबर 2023 रोजी आमचे प्रतिनिधी आनंद तिवारी यांनी बातचीत केली होती आणि त्यामध्ये त्यांनी सलमान खानचा मित्र तो आमचा दुश्मन असं म्हटलं होतं. ऐकूयात ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. जी रोहित गोदारा बोल रहे हैं? हाँ जी सर. रोहित जी, ये गिप्पी ग्रेवाल जो पंजाबी सिंगर है, इनके घर पे फायरिंग आप लोगों ने कराई है? लॉरेंस बिश्नोई गैंग ने? बिल्कुल बिल्कुल सर, हमने करवाई है. क्योंकि सर ये भाईजान के बड़ा खास हो रखा है. ये वहाँ जाके फिल्मों का प्रमोशन करवा रहा है. अपने दुश्मन है, खास जग जाहिर है कि सलमान खान हमारा दुश्मन है, तो इसको ये सपोर्ट कर रहा है. तो बिल्कुल ये भी हमारा दुश्मन होगा, तो इसलिए बिल्कुल हमने करवाई है. लेकिन वो ग्रेवाल ने, जो पंजाबी सिंगर है, उन्होंने बोला कि सलमान खान से उनकी कोई दोस्ती नहीं है. सर आप पीछे आपको पता होगा, ये पीछे भी कोई मूवी में इसने संजय दत्त से शायद इसने प्रमोशन करवाया था. हमें कोई तकलीफ ही नहीं है क्योंकि उनसे हमारा कोई लेना देना नहीं है. अगर सलमान खान से ये नहीं है, कोई भी कराएगा तो बिल्कुल वो सबसे बड़ा हमारा दुश्मन होगा और बिल्कुल मारेंगे. ये तो इसको टेलर दिखाया है, अगर अब की बार ये गलती करेगा तो बिल्कुल मारेंगे. ये नहीं है कोई भी उसको सपोर्ट करेगा तो बिल्कुल मारेंगे. रोहित गोदारा, ये सुक्खा दूनी के जो खालिस्तानी आतंकी था, उसको क्या आप लोगों ने मरवाया था? गोल्डी बरार की एक पोस्ट आई थी कि हमने मरवाया है सुक्खा दूनी को. बिल्कुल बिल्कुल सर, हमने मरवाया है. बिल्कुल हमने मरवाया है सर. इसने हमारे गुरलाल भाई है, उसकी हत्या में पूरा रोल इसी का था. मेन षड्यंत्रकर्ता यही था. बिल्कुल ये सर हमारे दुश्मन ये भूल जाते हैं कि हम बाहर सेफ है. ये कहीं भी सेफ नहीं है. हमारी जिस दिन रेंज में आएगी सारे मरेंगे, चाहे किसी भी कंट्री में चले जाए, इनको कहीं नहीं बख्शेंगे. ये जानूं तक पहुंचेंगे लास्ट. ये कनाडा में सुक्खा दूनिके का जो मर्डर था, उससे खालिस्तानी आतंकवादियों को बहुत बड़ा झटका लगा है. इसके पहले निज्जर का भी हत्याकांड हुआ था, क्या उसमें भी लॉरेंस बिश्नोई गैंग का हाथ था? नहीं, उसका सर हम कुछ नहीं बोल सकते, न हमारा कोई रोल है उसमें. ये राजू ठेठ हत्याकांड में भी आपका नाम आ रहा है सामने. जो राजस्थान के एक बड़ा नाम था राजू ठेठ, चुनाव लड़ने वाले थे, उनका हत्याकांड हुआ था. बिल्कुल सर, बड़ा नाम था उसका. हमारे भाई थे आनंद पाल जी और बलवीर जी बनोड़ा, जो बड़ी गैंग वाली थी. इसने ही है ना, इसने ही मर्डर करवाया था. एक तो पुलिस से मिलकर इसने इनकाउंटर कराया था आनंद पाल जी का, एक को जेल में इसने गोलियां चलवाई थी. तो बिल्कुल हमने मारा है उसको. जो भी इसके गैंग के सबको मारेंगे, ये नहीं है कोई बाकी नहीं है, सबको मारेंगे बिल्कुल. ये सुक्खा दूनिके को घर में घुस के मारा गया था और अब तक शूटरों का पता नहीं चल पाया है. कनाडा पुलिस जांच कर रही है. केवल वजह ये थी कि गुरलाल बरार हत्याकांड को. सर आप हमारा
देख लो, हम तो बिल्कुल जो दुश्मन है उनको घर में घुस के ही मारते हैं। ये बिल्कुल बाथरूम में था, बाथरूम में घुस के ही मारा था। राजू ठेठ को देख लो, उसके 12-13 जमीन थे, फिर भी बिल्कुल घर में घुस के मारा था उसको। सलमान खान आपके लगातार इतने बड़े सुपरस्टार हैं, करोड़ों दिलों की धड़कन है, आप लगातार उनको टारगेट कर रहे हैं, कई बार से कर चुके हैं। सारी एक चीज बताओ, आज अपने भाई का किसी का नुकसान करवा दे और करवा दे, चाहे वो स्टार है, चाहे वो कितना ही बड़ा कुछ कोई भी हो, वो तो दुश्मन है, उसको तो मारेंगे। ये मुझसे बड़ा था, ये सिंगर था, इससे हमें कोई लेना देना नहीं था, लेकिन फिर भी ये जानबूझ के हमारी गैंगवारी मारा था, नुकसान करा था, भाई के नुकसान करवाया था, तो बिल्कुल मारा था। तो सलमान खान है, बिल्कुल मारेंगे इसको, और अगर इसको बचना है तो बिल्कुल बिश्नोई समाज है, मुकाम जाकर ये माफी मांग ले, बिल्कुल छोड़ देंगे इसको। भाई ने पहली वो एंट्री में बोल चुके हैं कि अगर बिल्कुल माफी। तर हे संभाषण आपण ऐकलं लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यासोबतचं आमच्या प्रतिनिधीने केलेलं। आणि आताची जी ही थेट दृश्य आपण बघतोय ती ज्या स्थळी ही सगळी संपूर्ण दुर्घटना घडली तिथे आता क्राईम ब्रांचची टीम पोहोचलेली आहे आणि अधिकारी आता संपूर्ण स्थळाची पाहणी करतायत जिथे ही घटना काल रात्री घडली आणि तिकडची सगळी मोजमाप घेतायत। नेमक्या गोळ्या कशा झाडल्या, कुठे पडल्या, कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडला याची माहिती घेण्यासाठी क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि क्राईम ब्रांचची टीम आता घटनास्थळी पोहोचलेली आहे। त्याची ही दृश्य आहेत आणि काही अधिकारी तिथे पाहणी करत असताना आपल्याला दृश्यात दिसतायत। रस्त्याच्या कडेला जिथे बाबा सिद्दीकी यांची गाडी उभी होती आणि झिशान सिद्दीकीच्या ऑफिसमधून चालत आपल्या गाडीपर्यंत येत असताना आणि गाडीजवळ पोहोचलेला असताना बाबा सिद्दीकी यांच्यावरती 6 गोळ्या झाडल्या गेल्या आणि ही गाडी याच रस्त्याच्या कडेला इथे फुटपाथच्या बाजूला पार्क केलेली असताना गाडीमध्ये बसत असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावरती 6 गोळ्या फायर झाल्या आणि याच घटनास्थळाची पाहणी आणि तिथे संपूर्ण काम करण्यासाठी आता क्राईम ब्रांचची टीम दाखल झाली आहे आणि त्यांनी आपलं काम सुरू केलंय। सगळ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची तिथे पाहणी केली जाते आणि याच संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मयुरेश आहेत आपल्या सोबत। मयुरेश, क्राईम ब्रांचची टीम आता घटनास्थळी पोहोचली आहे, त्याचे काय अपडेट? 4 मेंबर्सची ही टीम जी आहे ती घटनास्थळी पोहोचलेली आहे। ही दुसरा दिवस आहे या क्राईम ब्रांचच्या टीमच्या इथे पोहोचायचा। काल त्यांनी या घटनेनंतर इथे पंचनामा केलेला, पण आता आपण व्हिज्युअल्स मध्ये बघू शकता पुन्हा एकदा ते या ठिकाणी आलेले आहेत आणि इव्हेंट साठी ते शोधतायत की काल जसं त्यांना बुलेट शेल्स मिळालेले होत्या, पुण्या मिळालेल्या त्या गोळीबारानंतरच्या, आता अजून काही त्यांना पुरावे इथे मिळत आहेत का किंवा अजून काही इकडनं लीड क्लू मिळतात का, त्याच्यासाठी ही 4 मेंबर्सची टीम आलेली आहे। अगदी बघू शकतो आपण वांद्रे पूर्व इथला निर्मल नगर परिसर आहे जिथे बाबा सिद्दीकी यांच्यावरती काल गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि आता क्राईम ब्रांचची 4 जणांची टीम तिथे पोहोचली आहे। आणखी काही पुरावे तिथे घटनास्थळावरून सापडतायत का याची माहिती आता क्राईम ब्रांचची टीम घेते आहे आणि 4 अधिकारी तिथे पोहोचलेत। अगदी तिथे ज्या काही गाड्या पार्क केल्या आहेत, अगदी रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला जर काही जिथे गोळ्यांच्या पुंगळ्या जिथे पडलेल्या सापडल्या तिथे आणखी काही पुरावे सापडतायत का याची माहिती आणि शोध घेतायत क्राईम ब्रांचचे अधिकारी। 4 जणांची टीम तिथे पोहोचली आहे आणि घटनास्थळावरती तपास केला जातोय। वांद्रे पूर्व इथल्या निर्मल नगर हा परिसर आहे जिथे झिशान सिद्दीकी यांचं देखील ऑफिस आहे आणि त्याच्याच काही अंतरावरती बाबा सिद्दीकींवरती काल गोळ्या झाडण्यात आल्या। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या देखील आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आता क्राईम ब्रांच कडून तिथं पाहणी करायला सुरुवात झाली आहे घटनास्थळावरून, त्याचे काय अपडेट? क्राईम ब्रांचची टीम इथे पोहोचलेली आहे कारण क्राईम ब्रांचच्या टीमला या संपूर्ण भागाचं निरीक्षण, जी घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये अधिकची काय माहिती मिळते ते बघण्यासाठी म्हणून ते आता प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेले आहे। झिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे, ज्या कार्यालयामध्ये बाबा सिद्दीकी बसलेले होते। अवघ्या काही फुटाच्या अंतरावर त्यांची गाडी लावण्यात आलेली होती कारण काल या संपूर्ण परिसरामध्ये विसर्जनाची प्रक्रिया पार पाडली जात होती। बरेच जण जे आहेत ते आपापल्या देवी घेऊन निघालेले होते आणि अशीच एक यात्रा त्या ठिकाणून जात असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांची गाडी थोडी दूर पार्क करण्यात आली होती। बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर निघाले आणि आपल्या गाडीच्या दिशेने जायला निघाले। ते गाडीमध्ये बसतील तत्पूर्वी या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे, गोळ्या झाडलेल्या आहे। आता क्राईम ब्रांचची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे कारण हे संपूर्ण प्रकरण आता क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलंय। जे 2 आरोपी काल ताब्यात घेण्यात आलेले होते त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार बिश्नोई गँगशी त्यांचा संबंध आहे आणि त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचं जवळपास निष्पन्न होताना आपल्याला दिसतंय। एक आरोपी अजूनही फरार आहे, जरी त्याची माहिती मिळालेली असली तरी त्याला अजून ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही। आता हे संपूर्ण प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आले असल्यामुळे क्राईम ब्रांचची टीम सुद्धा आता
घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि ते तिथल्या आजूबाजूच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, आजूबाजूची जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधतील. जे काही घटनास्थळ आहे तिथे प्रत्यक्ष कशा पद्धतीनं हा सगळा घटना प्रकार घडलेला आहे ते त्यांच्याकडून जाणून घेतील. या ठिकाणी आपण पाहतो आहोत की पोलिसांची पथकं जी आहे ती सुद्धा दाखल झालेली आहे. क्राईम ब्रँच जे आहे त्यांचं विशेष पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. काही पथकं ही दिल्लीला सुद्धा रवाना करण्यात आल्याची माहिती मिळते, कारण जे 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्या जबाबातून असं लक्षात आलेलं आहे की त्यातला एक हरियाणाचा तर एक उत्तर प्रदेशचा आहे आणि बिश्नोई गँगशी त्यांचे संबंध आहे. त्यामुळे क्राईम ब्रँचचं एक पथक दिल्लीला रवाना झालं आहे, तर दुसरं पथक आपण पाहतो की घटनास्थळी येऊन दाखल झालेलं आहे आणि प्रत्यक्ष घटनास्थळातल्या बारीक सारीक गोष्टी ते पुन्हा एकदा तपासून बघतायत. कसा घटनाक्रम घडला, प्रत्यक्ष ही हत्या कशी करण्यात आली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या वतीनं तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर त्यांचा एक अहवाल वेगळा तयार होईल. जो मुंबई पोलिसांनी काल तयार केलेला आहे तो एक अहवाल आणि आताचा एक अहवाल असे 2 अहवाल तयार होतील आणि त्यानंतर या प्रकरणात अजून काय काय वेगवेगळे अँगल्स आहेत ते तपासले जातील. अशा प्रकारच्या